नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्यामध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजेच HDFS बँकेअंतर्गत 10,500 पदांची पदभरती निघालेली आहे। मग तुम्हाला ॲप्लिकेशन फी नसणार आहे, त्यामुळे इथे सर्वजण अप्लाय करू शकतात। या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। जर तुम्ही अजूनपर्यंत महाराष्ट्र राज्य वन विभागाअंतर्गत जी पदभरती निघालेली आहे ती जर नसेल बघितली तर मी या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं लिंक देत आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्की बघा किंवा चॅनलमध्ये जाऊन बघू शकता। तर चला आजच्या भरतीकडे वळूयात। तर बघा, HDF बँकेअंतर्गत येथे 10,500 पदांची पदभरती निघालेली आहे। यामध्ये तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन हे 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। यामध्ये बघा तुम्हाला पे लेवल किती असणार आहे, 24,500 पासून ते 68,800 पर्यंत प्रति महिना तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे। बघा, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे। सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुमची कोणती एक्झाम न घेता फक्त इथे इंटरव्ह्यू आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुमचं सिलेक्शन प्रोसेस होणार आहे। बघा, ॲप्लिकेशन फी किती असणार आहे, मी सांगितल्याप्रमाणे जनरल, OBC, EWS याला कोणत्याही कास्टमध्ये येथेही एकही रुपया तुम्हाला फी द्यायची गरज नाही। जनरलवाल्यांसुद्धा एकही रुपया फी द्यायची गरज नाही। बघा, यामध्ये कोणकोणते पोस्ट असणार आहेत, ॲडमिनिस्ट्रेशन, ॲनालिटिक्स, असिस्टंट मॅनेजर, ब्रांच मॅनेजर, बिझनेस डेव्हलपमेंट क्लर्क, कलेक्शन ऑफिसर, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर, फायनान्स मॅनेजर अँड अकाउंटंट, PO, त्यानंतर IT मॅनेजर, त्यानंतर मॅनेजर, अशा विविध पदे यामध्ये असणार आहेत। बघा, तुम्हाला एज लिमिट काय लागणार आहे, तर एज लिमिट ही तुमची 18 ते 40 वर्ष असणार आहे। बघा, असे कोणते डॉक्युमेंट आहे जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तर तुम्ही ते अप्लाय करू शकता। तर सर्वप्रथम फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर बघा यामध्ये तुमचं जर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुमचं 10वीचं 12वीचं जे तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर बघा तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे, स्क्रीनवरती बघा तुम्हाला स्टेप दिसत आहेत, त्यानुसार तुम्हाला ते फॉलो करायचं आहे आणि तुम्ही अप्लाय करू शकता। बघा, ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट काय असणार आहे, तर ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही 1 जानेवारी 2026 पासून ऑलरेडी झालेली आहे व ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 30 जानेवारी 2026 असणार आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशन लिंक आणि रजिस्ट्रेशन लिंक दिलेली आहे। जे कोणी पण या बससाठी पात्र असणार त्यांनी नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा।